नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, गुड न्यूज आहे तुमच्या सर्वांसाठी. आता नवीन आपले सरकार सेवा केंद्र देणे चालू झालेले आहेत. तब्बल 669 सेवा केंद्र देण्याचे ठरलेले आहे. हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये टोटल एवढ्या जागा निघालेल्या आहेत. तर यासाठी काही शर्ती आहेत, काही अटी आहेत. तर यासाठी कोण कोण साठी अर्ज करू शकतं, त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये ते सेंटर देणे चालू केलेले आहे, तसेच त्याची अर्ज कधी करायचे आहे, अर्ज करण्याची लास्ट डेट कधी आहे, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, या सर्व गोष्टी या ठिकाणी आता आपण जाणून घेणार आहे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहून घेऊ की आपली सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्यती आहेत, त्या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ. त्या ठिकाणी पाहू शकतो तर इथे आपली सरकार सेवा केंद्राच्या अटी आणि शर्यती दिलेल्या आहेत. पहिला ऑप्शन आहे तो एवढा काही गरजेचा नाही आहे. तर दुसरा ऑप्शन आहे, पाहू शकता या ठिकाणी 2 नंबरचा, आपले सरकार सेवा केंद्रासाठी तुमचं शिक्षण हे कमीत कमी 12वी पास असणे गरजेचे आहे. तसेच कोण ग्रॅज्युएशनला असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ते पण व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतात. म्हणजेच तुमचं शिक्षण जरी चालू असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ग्रॅज्युएशनवाले, पोस्ट ग्रॅज्युएशनवाले, मुलं मुली वगैरे या ठिकाणी कोणी पण या ठिकाणी अर्ज करू शकतो. तसेच याच्यामध्ये काहीतरी टर्म कंडिशन आहेत, कोणी अर्ज केल्यानंतर कोणाला रेफरन्स देणार ते पण आपण या ठिकाणी पुढे जाणून घेणार आहेत. तसंच त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे, पाहून घ्या, 12वी पास. त्याच्यानंतर अर्जदार जो अर्ज करणार आहे त्याचं स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आणि अर्जदार हा कोण असला पाहिजे या ठिकाणी जाणून घ्या. अर्जदार हा त्या शहरातील किंवा त्या गावातील रहिवासी असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये अर्ज करणार आहेत त्या गावचेच रहिवासी तुम्ही असणे या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. 12वी पास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तसेच कम्प्युटर सर्टिफिकेटमध्ये तुमचं MSCIT असेल, NCERT, CCC असेल, तर यापैकी कोणतं पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर 6 नंबरचा ऑप्शन आहे बघा, उमेदवार हा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सक्षम असावा. म्हणजे नॉर्मल काय जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आली तर म्हणजे कसं कम्प्युटर घेणं असेल, काय प्रिंटर घेणं असतील, या पद्धतीनं इंटरनेट कनेक्शन घेणं असेल, या पद्धतीनेचा खर्च हा तुम्ही स्वतः हा करून घ्यायचा आहे या ठिकाणी. तसेच या ठिकाणी हा पूर्ण या ठिकाणी अटी शर्यती आहेत, यात तुम्ही वाचू शकता किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण अटी शर्यती देत आहे. तसेच या ठिकाणी नियम पाहून घ्या. आता जर समजा एका गावामध्ये 2 ते 3 लोकांनी अर्ज केले तर त्याच्यामध्ये कोणाचं सिलेक्शन होणार, तर या ठिकाणी तुमचे गुण तुम्हाला ठरवण्यात देणार आहेत त्यांनी. ते गुण कशा पद्धती असेल, जर एखाद्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर त्याला या ठिकाणी 30 गुण देणार आहेत. तर एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर त्याला 25 गुण देणार आहेत. तर एखाद्याकडे CSC सेंटर असेल त्याला 25 गुण भेटणार आहेत. तर एखाद्याकडे समितीकडील मुलाखतीचे गुण असतील तर एका ठिकाणी तुमची जर मुलाखत घेतली या ठिकाणी तर त्याचे तुम्हाला 20 गुण मिळणार आहेत. तसंच याच्यामध्ये तुमच्याकडे तंत्रज्ञान असल्यास म्हणजे कम्प्युटरचं एखादं कोणतं सर्टिफिकेट असेल तर त्याचे 6 गुण आहेत. त्याच्यानंतर लोकसेवा अधिकार नियम 2025चे ज्ञान आहे तुमच्याकडे तर तुम्हाला 4 गुण भेटणार आहेत. या पद्धतीनं तुमचं गुण ठरवणारे ते येणार आहेत. ज्यांचे गुण जास्त होतील त्याला त्या गावामध्ये ते सेंटर भेटणार आहे. या पद्धतीने हे आहे. तर या ठिकाणी आपण पाहून घेऊ. आता हे बाकीचे पण तुम्ही टर्म अँड कंडिशन या ठिकाणी पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. या पद्धतीने मी हळूहळू खाली तुम्हाला या PDF दाखवत आहे टर्म अँड कंडिशन काय आहेत. त्या पद्धतीने तुम्ही सर्व टर्म अँड कंडिशन वाचून घ्यायचे आहेत. याचे स्क्रीनशॉट मारून पण घेऊ शकता, कारण मी सर्व टर्म अँड कंडिशन सांगत बसलं तर व्हिडिओ हा भरपूर मोठा होईल. त्यासाठी टर्म अँड कंडिशन तुम्ही स्वतः वाचून घ्या. मी हळूहळू दाखवत आहे तुम्हाला सर्व गोष्टी. तर या ठिकाणी आता पाहू शकता की अर्ज हा कधीपर्यंत करायचा आहे. तर अर्ज करायची ही तारीख चालू झाली आहे बघा, 8 ऑगस्ट 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. 8/10/25 ते 31/10/25 पर्यंत या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख ही वेळ ही सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 पर्यंत असणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सुटले त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करायचे आहेत. आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुटलेले आहेत, तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्ज सुटलेले आहेत. याच्यामध्ये कोणकोणत्या गावात अर्ज करायचे आहेत ते पण या ठिकाणी आता आपण पाहणार आहे. तर यासाठी पाहू शकतो आपण इथे या ठिकाणी ही PDF आहे, या ठिकाणी दिलेलं आहे बघा. या तालुका आहेत, त्याच्या पुढे ग्रामपंचायतीची नावं आहेत किंवा त्याच्या खेडेगावची किंवा शहराची नावं आहेत आणि प्रत्येक गावापुढे किती सेंटरची आवश्यकता आहे त्यानुसार तिथे आकडेवारी पण दिलेली आहे. तर हा आटपाडी तालुका आहे. आटपाडी तालुक्यामध्ये कोणकोणते जे गावं आहेत त्या गावासमोर किती सेवा केंद्राची गरज आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. या
लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही. ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF तुम्हाला कुठे भेटेल ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पण पूर्ण पहा. ही पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यानंतर जत तालुका आहे. जत तालुक्यामध्ये पण भरपूर गावं आहेत. जत तालुका झाला, त्याच्यानंतर कडेगाव आहे, त्याच्यानंतर कवठेमहांकाळ आहे. कवठेमहांकाळ झाल्यानंतर खानापूर तालुका आहे. खानापूर तालुका झाल्यानंतर मिरज तालुका आहे. त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी अर्ज निघालेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अर्ज आहेत. तर यासाठी तुम्ही हा अर्ज करू शकता. ही भरपूर मोठी संधी आहे. टोटल 761 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता. आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करायला काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. त्यासाठी आपल्याला हे दुसऱ्या PDF वरती यायचं आहे. या PDFचा हा नमुना अर्ज आहे. हा अर्ज भरून आपल्याला त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. आता ते ॲड्रेस काय असणार आहे त्याचा तो पण आपण या ठिकाणी जाणून घेणार. तत्पूर्वी आता हा अर्ज कसा भरायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी अर्ज भरताना या ठिकाणी तुम्हाला हे काहीसुद्धा भरायचं नाही या गोलामध्ये अर्ज क्रमांकामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या गावात अर्ज भरणार आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयडेंटिटी साईज फोटो या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर खाली येऊ शकता आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती, तुमची कुठं राहता, काय पत्ता, जिल्हा, तालुका, पिनकोड हे टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकून घ्या. तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात ते या ठिकाणी लिहून घ्या. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, तुमचं शिक्षण किती झालं आहे ते पण लिहून घ्यायचं आहे. तुमचा कम्प्युटर कोर्स कोणता झाला आहे ते पण या ठिकाणी लिहून घ्या. हे झाल्यानंतर खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारेल 10 नंबरचा ऑप्शन आहे बघा, कुटुंबातील व्यक्तीने त्या नावे यापुढे माही सेवा केंद्र, महाऑनलाईन किंवा संग्राम केंद्र मंजूर झालेले आहे का. या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ऑलरेडी माही सेवा केंद्र आहे का, असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचे माही सेवा केंद्र असेल तर त्यांनी त्यांचा नाव आणि पत्ता वगैरे ते लिहून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर तिथं खाली तुमचा ID पण टाकून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. जर एखादा CSC सेंटरवाला असेल तर त्याने तुमच्याकडे CSC सेंटर असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या CSC सेंटरचा नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या जागेमध्ये तुमचं आहे, कोणत्या गावामध्ये आहे ते गावाचं नाव टाकून घ्या. वार्ड क्रमांक असेल तर वार्ड क्रमांक टाकून घ्या शहरी भागासाठी. त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ज्या गावामध्ये तुमचं CSC सेंटर आहे ते सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर केंद्राचा अंशांक आणि रेखांक म्हणजे काय, तुमच्या मॅपवरती जाऊन तुम्ही तुमच्या सेंटरवरती राहून तुमचा लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड हा ॲड्रेस टाकून काढायचा आहे. त्याच्यानंतर तो या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. तर तो तुम्हाला तुमच्या गुगल मॅपवरती भेटेलच. तसंच जर तुम्ही स्वतःचा गाडा असेल किंवा गाळा असेल किंवा एखादं दुकान असेल तर त्याचा या ठिकाणी स्वरूप द्यायचं आहे. तर जागा किती फूट आहे, किती जागा आहे, स्वतःची आहे का भाड्याची आहे ते पण लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या जर CSC सेंटरमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का, आहे तर येस लिहायचं आहे. तर कोणत्या कंपनीची आहे, BSNL असेल, एअरटेल असेल, जिओची असेल तर त्या कंपनीचं लावून घ्यायचं आहे. 6 नंबरला विचारत आहे तुमच्याकडे कोणत्या तांत्रिक तपशील आहेत तर इथं लिहायचं आहे तुमच्याकडे किती संगणक आहेत, किती प्रिंटर आहेत, किती स्कॅनर आहेत तर ते या पद्धतीने या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मागील 6 महिन्यात झालेले B2C व्यवहारांची संख्या म्हणजे तुमच्या CSC सेंटर, तुमच्या CSC ID वरून तुम्ही मागच्या 6 महिन्यापर्यंत किती व्यवहार केला आहे ते ट्रान्झॅक्शन संख्या या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पूर्वीचे CSC सेंटर नसल्यास तर तुम्ही या ठिकाणी ज्यांच्याकडे CSC सेंटर नाही त्यांनी या ठिकाणी त्यांचा तपशील लिहून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जागाचं नियोजन कसं आहे, तुमचं गाव, तालुका, जिल्हा वगैरे लिहायचं आहे. अंशांक, रेषांक मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने लिहून घ्या. वरती सांगितलं आहे 2 मिनिटापूर्वी. त्यानंतर तुम्ही ज्या जागेमध्ये करणार आहे CSC ओपन त्या जागेचा तपशील या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. जागा ती स्वतःची आहे, भाड्याची आहे, एखादा गाळा स्वतःचा आहे, भाड्याचा आहे ते या ठिकाणी त्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. ती जागा किती फूट चौरस मीटर आहे ते पण लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत अर्ज करताना या ठिकाणी या सर्वाची आपल्याला झेरॉक्स काढून ठेवणे गरजेचं आहे. तर पहिल्यांदा सांगितलं आहे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा 12वी झालं असेल तर ते या ठिकाणी होय म्हणून करून घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर संगणक कोणतं प्रमाणपत्र आहे का, तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे. आधार कार्ड होय, पॅन कार्ड होय करायचं आहे. 5 नंबरचा ऑप्शन आहे बघा, जागेच्या मालकी हक्काचा अथवा भाडेतत्वावर घेतलेल्या जागेचे कागदपत्र, नोटरी अथवा रजिस्टर करारपत्र असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी होय म्हणून करायचं आहे. बँकेचं पासबुक आहे का, तर होय म्हणायचं आहे. 7 नंबरचा ऑप्शन आहे, CSC केंद्र अस्तित्वात असलेल्या नियोजन जागेच्या आतील व बाहेरील सुस्पष्ट दिसेल असा फोटो केंद्राचा अंशांक रेषांक या तपशिलासह देणे बंधनकारक आहे. जर तुमचं CSC सेंटर असेल, एखादं दुकान असेल CSCचं, तर तुम्ही त्याच्यात आतून एक फोटो काढायचा आहे, बाहेरून एक फोटो काढायचा आहे आणि त्याच्यावर तुमचा लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड ॲड्रेस आहे येणं बंधनकारक आहे. त्या पद्धतीने त्याचे फोटो काढून त्याचे आपल्याला फोटो या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे आहेत. तसेच CSC ID प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचं मतदान किंवा रेशन कार्ड ओळख या ठिकाणी द्यायचे आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा ऑप्शन आहे बघा, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. हे आपल्याला तुमचे पोलीस स्टेशन जे असतं त्याचा पोलिसांचा दाखला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला म्हणतात आपण चारित्र्य पडताळणी आपण असं म्हणतो. तर ते आपल्याला कधी द्यायचं आहे, 30 दिवसाच्या आत सादर करणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर माही सेवा केंद्र भेटलं, तर ते भेटलेल्यापासून ज्या दिवशी तुम्हाला CSC सेंटर भेटलं तिथूनपासून तुम्हाला पुढचे 30 दिवस आहेत तुम्हाला ते हे सर्टिफिकेट जमा करणं बंधनकारक आहे. तर त्यासाठी आपण होय म्हणून करायचं आहे. हे सर्वचे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे. हा अर्ज आपण जो भरला आहे आता त्यासोबत हा सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत. याच्यामध्ये हे पण आहे स्वघोषणापत्र. या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव, पत्ता वगैरे लिहून घ्यायचं आहे. तुम्ही कुठं राहता वगैरे, कुठे चालू करणार आहे सेंटर ते लिहून घ्यायचं आहे, तालुका, जिल्हा, तुमचं गाव वगैरे. त्याच्यानंतर इथं तुमची सही करा, नाव, पत्ता, दिनांक वगैरे सगळं लिहायचं आहे. या 3 ज्या फाईल्स आहेत, 3 फोटो आहेत, 3 पेजेस आहेत. या 3 पेजेसची आपण माहिती भरून घ्यायची आहे. त्याची प्रिंटआउट काढून माहिती भरून घ्या. त्याच्याखाली मी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट जोडून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक बंच करून आपल्याला सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये ते जमा करायचं आहे. आता ते ॲड्रेस कुठे भेटेल तुम्हाला, तर आता मागाच्या PDF मध्ये येऊन तुम्हाला मी ॲड्रेस कुठे भेटेल ते मी दाखवतो. आता हा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाचा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सविस्तर वगैरे सांगितलं आहे. पाहू शकता या ठिकाणी अर्ज कधी निघालेले आहेत, कधी तारखेपर्यंत जमा करायचे आहे, अर्ज स्वीकारण्याची या ठिकाणी त्यांनी ठिकाण दिलेलं आहे. पाहू शकता इथे ठिकाण आहे. शासकीय कामाच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी फक्त ते जमा करायचं आहे. सुट्टी सोडून, शनिवार रविवार सोडून किंवा एखादी सरकारी सुट्टी सोडून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते जमा करणं गरजेचं आहे. तसेच खाली तुम्हाला मी त्यांचा ॲड्रेस दाखवतो. या PDF मध्ये त्यांनी प्रॉपर ॲड्रेस काय दिलेला नाही, तर पण या ठिकाणी तुम्हाला मी ॲड्रेस म्हणून सांगतो. सांगलीमध्ये सांगली मिरज जो रोड आहे, सांगली मिरज हायवे, त्या हायवेलाच यांचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही बारनिशीमध्ये जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊन ते स्वतः जाऊन ते सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. कसे डॉक्युमेंट द्यायचे ते मी तुम्हाला सविस्तर सांगितले आहे. कोणत्या टाईमला जायचं आहे, कोणत्या दिवशी जायचं आहे ते सविस्तर सांगितलं आहे. तिथे डॉक्युमेंट तुम्ही सादर केल्यानंतर ते तुम्हाला पोचपावती देतील. ती पोचपावती घेऊन तुम्हाला या ठिकाणी माघारी यायचं आहे. त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुमचा रिझल्ट लागेल. म्हणजे कोणाला ते सेंटर भेटलं, कोणाला नाही, ते त्यांच्या सांगलीच्या वेबसाईटवरती ते अपडेट करतील. तर ते आता सांगलीची कोणती वेबसाईट आहे आणि ह्या 2 PDF तुम्हाला कोठे भेटतील ते पण मी आता दाखवतो. त्यासाठी आपल्याला या सांगलीच्या या मेन वेबसाईटवरती यायचं आहे. ही जी वेबसाईट आहे सांगलीची, सांगली.nic.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर गेटिंग अ न्यू आपले सरकार सेवा केंद्र आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे न्यू आपले सेवा केंद्र अलॉटमेंट प्रोसेस. या 2 PDF आहेत. या 2 PDF तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्स पण दिसतील आणि टोटल टर्म अँड कंडिशन दिसतील आणि कोणकोणत्या गावामध्ये फॉर्म निघाले आहेत ते पण याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. समजतो या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांना खरंच माही सेवा केंद्र चालू करायचे आहे पण त्यांनाकडे काही क्वालिफिकेशन नाही, त्यांची तयारी नाही, तर त्यांनी एखाद्या CSC सेंटरवाल्यांसोबत पार्टनरशिप करून तुम्ही या ठिकाणी तुमचं सेवा केंद्र चालू करू शकता. जर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या हमखास तुम्हाला उत्तर दिली जातील आणि याचा रिझल्ट तो लागणार आहे तो पण याच वेबसाईटवरती लागणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.